सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पंकज हा इकडे तिकडे त्याची दारूची बाटली शोधत असतो. तर मावशी म्हणते की बरं झालं आज हे दारू नाही पिले. तेवढ्यातच रिकामी बाटली दाखवत रमा तिथे येते आणि म्हणते की हे बघ मावशी. तर रमा ही ती दारू पिलेली असते. तेव्हा लगेचच मावशीला मोठा धक्का बसतो. तर रमा म्हणते की आता हे तुला त्रास नाही देणार मावशी. पंकज म्हणतो की ही रमा तर माझी दारूची बाटली प्याली. तेव्हा डोळा मारत रमा म्हणते की प्याली नाही, मला पाजली. तर पंकज म्हणतो की बघ कशी बोलते ही, हिला आता दारू चढली. तर रमा म्हणते की मी जे बोलेल ना तेच आता खरं, बाकी सगळ्यांचं खोटं. तर पंकज म्हणतो हो हो. तेवढ्यात कावेरी तिथे येते. तर पंकज म्हणतो की बघा ना ही रमा दारू पिली आणि मला कशी बोलते. तेव्हा कावेरी म्हणते की रमा तुला काही लाज वाटते का. तर रमा म्हणते की हे दररोज दारू पिऊन येतात. तर रमा म्हणते की आता बस, आता सर्वांनी माझं ऐकायचं आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं. जर माझं ऐकलं नाही ना तर मग बघतेस. तर पंकज खूप घाबरतो. तर रमा लगेच पंकजला 3चा पाडा म्हणावयास सांगते. तर पंकज हा घाबरतच म्हणतो की मंगले मी तुझ्यासोबत एवढं वाईट वाटतो का, ही रमा मला काय शिक्षा करते आणि बघ आता काय म्हणू राहिली. तर पंकज म्हणतो की रमा यापुढे मी मावशीला तुझ्या मारणारही नाही आणि नीट बोलेल तिच्याशी. तर रमा लगेचच मावशीचा हात हिसकावून तो हात पंकज समोर धरते आणि मला म्हणते की मला वचन द्या. तर पंकज वचन देत म्हणतो की मी आजपासून तिला बोलणारही नाही आणि मारणारही नाही. तर रमा लगेचच हसत मावशीला मिठी मारते आणि रमा खरोखर दारूच पिलेली नसते. तेव्हा पंकज म्हणतो की माझी दारू. तर रमा म्हणते की ती मी खाली ओतून दिली. तेव्हा पंकजला मोठा धक्का बसतो. तर पंकज म्हणतो की अगं रमा मला दारू तर प्यावीच लागेल, पण मी तुला वचन दिलंय ना, मी दारू पिल्यानंतर तुझ्या मावशीला मारणारही नाही आणि बोलणारही नाही. तर रमा म्हणते की काका व्यसन सोडणं हे आपल्या मनावर असतं आणि मी का तुम्हाला बोलते, जाऊ द्या, तुम्हाला समजावून सांगून काहीच उपयोग नाही. तर इकडे रमा ही सीमाला म्हणत असते की आई मला यांची डायरी हवी आहे. त्या डायरीमध्ये यांनी काय लिहिलं ते मला वाचायचंय. तर इकडे कावेरीने सुद्धा अक्षयला सांगितलेले असते की रमाची सुद्धा एक डायरी आहे. तर अक्षय म्हणतो की मला सुद्धा तिची डायरी द्या. तर इकडे सीमा लगेचच रमाला ती डायरी देते आणि इकडे कावेरी अक्षयला, आणि दोघेही एकमेकांच्या डायऱ्या वाचू लागतात. तर ती डायरीत वाचत असताना आता अक्षय त्या डायरीमध्ये त्याने जसे मोठे केस वाढवलेले असतात तसा तो रमासमोर येतो आणि म्हणतो की काही जण समुद्र किनाऱ्यावर नाचत असतात, आकाश बघत असतात. तेवढ्यात आपल्या पायाला कचकन खालून काहीतरी चावतंय आणि त्याला कळतच नाही, कारण तो आकाश आणि समुद्र बघत असतो. अक्षय म्हणतो की त्या वाळूत तासनतास बसून मला तुझ्यासोबत ते समुद्र निहाळायचा नाहीये, पण तरीसुद्धा त्या वाळूत मला तुझ्यासोबत चालायचंय आणि त्यातील शंख शिंपले गोळा करायचे. तर इकडे आता अक्षय सुद्धा रमाची डायरी वाचत असतो आणि अक्षय समोर लहानपणीची रमा नाचत नाचत तिथे येते आणि अक्षय समोर नाचू लागते. तेव्हा अक्षय फक्त रमाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. तर रमा ही अक्षयला बघते आणि लाजून चूर होत रमा तिचे तोंड अक्षयपासून लपवते आणि तिरप्या डोळ्यांनी अक्षयकडे बघू लागते. त्यानंतर अक्षय जशी ती डायरी वाचत असतो तशी कृती करून रमा ही अक्षय समोर येऊन अक्षय सोबत हसत असते. तर इकडे रमा अक्षयला सांगते की मला धाकात नाही ठेवायचं बरं का, तू मला 100 कामं सांग, मी ते अशी करील, पण मला फक्त दमात आणि धाकात नाही घ्यायचं. रमा म्हणते की जसं विमानाने हवेत बगड्यासारखं उडतं ना तसं तुम्हाला उडव बरं का लग्न झाल्यावर. रमा म्हणते की जर तुम्हाला काही केलं ना ही रमा तुला चांगला चिंगा दाखवील बरं का. तर अक्षय स्वतःच्याच मनाशी हसू लागतो. इकडे आता जान्हवी आणि आनंद आई आजीकडे येतात आणि म्हणतात की रमा त्या सर्वंट क्वार्टरमध्ये गेली ना, रामाने त्या सर्वंट क्वार्टरचा नकाशाच बदलवला, एवढी सुंदर बनवली ना, तू बघतच राहशील. तर लगेचच आनंद आणि जान्हवीचे ते बोलणे ऐकून आजी म्हणते की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन डोळे चेक करून या. तर आनंद म्हणतो की आजी तू माझ्यावर विश्वास ठेव. तर रमाने ते सर्वंट क्वार्टर कसे बदलवले याची सर्व हकीकत आता आनंद आणि जान्हवी आई आजीला सांगत असतात. तेवढ्यात पाठीमागून रेवा ही त्यांचे बोलणे ऐकते. तर आई आजी म्हणते की मग मला सुद्धा रमाने घर तिचे कसे बनवले ते बघायला हवे. तर जान्हवी म्हणते की आई आजी ते घर नाही राहिले, महाल बनवलाय रमाने, महाल. तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट होतो. आनंद म्हणतो की कसं आहे ना जान्हवी, काही लोक असे असतात ज्या घरात जातात ना त्याचा सुंदर महाल होतो, आणि काही लोक असे असतात ना की त्या घराचं पार वाट लावून ठेवतात. असे आता आनंद रेवाकडे बघत बोलतो. तर तेवढ्यात आनंद म्हणतो की रेवा तू काय करते तिथे. तर पुढे येत रेवा म्हणते की काही नाही, आई आजीला ग्रीन टी घेऊन आली होती. तेव्हा आई आजी म्हणते की रमा गेल्यापासून त्या ग्रीन टीला काही अर्थच नाही आणि ती ग्रीन टीसुद्धा खूप कडू लागते.
तर आई आजी म्हणते की बरं आणि इकडे आणि एक घोट पीत लगेच आई आजी आनंदला म्हणते की तुम्ही एवढं सांगताय तर मी उद्याच जाऊन बघते रामाचं घर. तेव्हा रेवा म्हणते की रमा, उद्या आई आजी तुझं घर बघायला यायच्या अगोदर तुझ्या घराची वाट लागलेली असेल. तर इकडे रमा ही अक्षयच्या समोर येऊन अक्षयला सांगत असते की माझे बाबा कसे दुसऱ्या माणसाबरोबर छान वागतात, तू सुद्धा तसेच दुसऱ्या माणसाबरोबर छान वागायला हवे. रमा म्हणते की म्हणजे कसं, एखाद्या माणसाला जर मदतीची गरज लागली तर तू ती मदतीची गरज करण्यासाठी पुढे आला पाहिजे. रमा म्हणते की माझी मावशी नेहमी म्हणते की माणसांची जाण असायला हवी आणि चांगुलपणाची सुद्धा जाण असायला हवी. रमा म्हणते की त्यामुळे मला तसाच नवरा हवे आणि म्हणून तुला तसाच नवरा व्हावा लागेल आणि तसंच राहावं लागेल. तर अक्षय फक्त रमाचे बोलणे ऐकत असतो. तर रमा म्हणते की तुला दाढी मिशी नसली तरी चालेल आणि तू छान हिरोसारखा दिसायला पाहिजे असं सुद्धा काही नाही आहे. रमा म्हणते की पण तू मनाने छान असायला हवा, माझ्या मनात काय चाललं हे तुला कळायला हवं. तर रमा म्हणते की म्हणजे मला जर खेळावंसं वाटलं तर तुला कळायला हवं की हिला आता खेळावंसं वाटतंय, मला तिखट पुऱ्या खाऊशी वाटल्या तर तुला ते सुद्धा कळलं पाहिजे. रमा म्हणते की म्हणजे माझ्या बाबांना जसं माझ्या मनातलं कळतं तसं तुला सुद्धा माझ्या मनातलं कळलं पाहिजे. रमा म्हणते की खोटं नाही बोलायचं बरं का, खोटं बोलल्यावरती पाप लागतं. तर अक्षय हा हसू लागतो. तर आता ती सर्व रमाची डायरी वाचून लगेच अक्षय विचार करतो की मी तर रमावरती खूप वेळा चिडलोय आणि एकदा तर तिच्यावर हातसुद्धा उचललाय. तिने जी डायरी लिहिली त्या डायरीमधल्या कुठल्याच क्रायटेरियात मी बसत नाहीये, तरीसुद्धा रमा माझ्यासोबत आहे असा आता अक्षय विचार करू लागतो. तर अक्षय म्हणतो की म्हणजे माझ्यासोबत ती ॲडजस्टमेंट करून तर राहत नसेल ना. तर आता अक्षय विचार करतो की रमाच्या अपेक्षेत असलेला नवरा मी कसा बनवू. तर अक्षय म्हणतो की रमाची भेट घ्यायला पाहिजे. तर इकडे रमासुद्धा अक्षयची डायरी वाचून अक्षय हा रमासमोर आलेला असतो आणि म्हणतो की सखे, मला माहीत आहे की तू शिकलेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे आणि मला सुद्धा तशीच बायको लागते. अक्षय म्हणतो की तुझे केस छोटे छोटे असले तरी चालेल, पण मला तुझ्या त्या छोट्या छोट्या केसामध्ये रंग भरता आला पाहिजे. आपला हात पुढे करत अक्षय म्हणतो की सखे, या विस्कटलेल्या जगात मला तुझ्यासोबत जीवन जगताना तुझा हात माझ्या हातात देशील का. तेव्हा रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते आणि रमा लगेचच तिचा हात अक्षयच्या हातात देण्यासाठी पुढे करते, पण तिथे अक्षय नसतो आणि तो फक्त रमाच्या डायरीत वाचून तो रमाचा भास असतो. तेव्हा रमा इकडे तिकडे बघू लागते. तर रमा म्हणते की यांच्या मनाप्रमाणे मी छोट्या केसांची मुलगी कशी होऊ शकते आणि रमा तिच्या वेणीला हात लावते. रमा म्हणते की मी तर तशी नाहीये, तरीसुद्धा हे मला एवढा जीव का लावतात. तर रमा म्हणते की मला यांना भेटायलाच पाहिजे, पण मी कसं भेटू, कारण मला त्या घरात जाताच येणार नाहीये असा आता रमा विचार करू लागते. तर आता इकडे रात्र होताच रेवा एक बॉक्स घेऊन घराच्या बाहेर पडते आणि म्हणते की आता बघूच रमाचं घर कसं सुंदर दिसतं ते. आई आजी येईपर्यंत रमाच्या घराची पूर्ण वाट लागलेली असेल. तर आता इकडे रेवा लगेचच रमाच्या घराच्या दरवाजासमोर येते, पण दरवाजा उघडू लागताच लगेच रेवाला आवाज येतो. तर रेवा पटकन झाडाच्या आड लपते. तेवढ्यात रमा ही दरवाजा उघडून बाहेर येते आणि दरवाजाला बाहेरून कडी लावून पुन्हा मुकादमाच्या घराकडे निघून जाते. तर आता पटकन रेवा ही झाडाच्या आड लपून बाहेर येते आणि लगेचच दरवाजा उघडून रमाच्या घरात घुसते. इकडे आता अक्षयसुद्धा मुकादमाच्या घरातून दरवाजा उघडून बाहेर आलेला असतो. पायरीच्या खाली पाय टाकताच अक्षय विचार करतो की जाऊ का नको रामाकडे. तर अक्षय विचार करतो की काय करू, जाऊ का रामाकडे का पेशन्स ठेवू. तेवढ्यात रमा ही झुडपाच्या आडून त्या घराकडे येऊ लागते. तर इकडे रमा विचार करते की यांना फोन करून बाहेर बोलवावं का काय करावं. तर अक्षयसुद्धा आता दरवाजात येऊन रामाकडे जाण्याचा विचार करत असतो. तर इकडे अक्षय विचार करतो की नियम न मोडलेलेच बरे, कारण रमाला सुद्धा ते अजिबात आवडणार नाही. तेवढ्या तिकडे रमाच्या डोळ्यासमोर आई आजीचे वाक्य आठवते. आई आजीने सांगितलेले असते की अक्षय, तू जर रमाला भेटावयास गेला तर 1 वर्षभर तुला रमाला भेटता येणार नाही आणि तिच्यासोबत बोलताही येणार नाही. राहायचं तर तू सोडून दे. तेव्हा हे आई आजीचे बोलणे लगेचच रमाच्या डोळ्यासमोर येते आणि रमा घराकडे जाण्याचा विचार बदलते. तर आता इकडे रमा विचार करते काय करावं. आई आजीने सांगितलेलं असतं की जर
रमा, तुला जर अक्षय भेटला ना तर मी तुला अशा ठिकाणी पाठवील, अक्षय तुला कधीही मिळू शकणार नाही. तर आता इकडे सीमा विचार करते की अक्षय कुठे गेलाय. अक्षयला सर्वकडे सीमा शोधत असते. तर सीमा विचार करते की तो रमाकडे तर गेला नसेल ना. तेवढ्यात पाठीमागून आई आजी तिथे येते आणि म्हणते की अक्षय कुठे आहे. तर सीमा म्हणते की मला माहीत नाही. तेव्हा आई आजी म्हणते की तो अक्षयकडे तर नाही गेला ना. तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो. तर आता इकडे अक्षय आणि रमा एकमेकांना बाहेर येऊन भेटलेले असतात. तर अक्षय आता रमासोबत गप्पा मारत असतो आणि रमासुद्धा अक्षयसोबत. तेवढ्यात दरवाजावरती आवाज येतो. तर आता तो आवाज ऐकून रमा आणि अक्षय दोघेही हादरतात. तर आता रमा आणि अक्षय दोघेही रमाच्या सर्वंट क्वार्टरच्या रूममध्ये आलेले असतात आणि दरवाजावर थापेचा आवाज ऐकू येताच आता अक्षय आणि रमा दोघेही तिकडे बघू लागतात. तेव्हा आता आई आजी ही अक्षयाला बघण्यासाठी तिथे आलेली असेल का हे बघण्यासाठी आणि रमा आणि अक्षय पुढे कोणते पाऊल उचलतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.